तिथं बनवून टाकली. मी सगळ्या वर्धा जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांना, वाहन चालकांना असं आवाहन करते की त्यांची जी वाहनं ज्यांना परमिट एक्सपायर झालेले असेल किंवा फिटनेस एक्सपायर झालेले असेल, त्या सर्व वाहनांचे डॉक्युमेंटेशन हे वैध करून घेण्यात यावं. आणि योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाच्या बाबतीत असं आहे की 1 मार्च 2026 पासनं जे आपण सध्या मानवी स्वरूपातलं योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करतोय ते मशीन स्वरूपातलं मिळणार आहे. तर 1 मार्च 2026 पासनं याची शक्यता नाकारता येत नाही की नॉर्थकडनंच आपल्याकडे वर्धा जिल्ह्यात जे आपल्याला अपॉइंटमेंट्स आत्ता तुम्हाला घेता येत आहेत ते बंद करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यामुळे सर्व वाहनधारकांनी आणि चालकांनी याची नोंद घ्यावी आणि त्यांचं फिटनेस जे आहे त्याची अपॉइंटमेंट लगेच बुक करून कार्यालयात वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी आणावं, जेणेकरून तुम्हाला वैध वाहन रस्त्यावर चालवता येईल. ॲम्ब्युलन्स आपल्या वर्धा जिल्ह्यात ज्या रजिस्टर्ड ॲम्ब्युलन्स आहेत ते साधारण एक 201 ॲम्ब्युलन्स आपल्या वर्धा जिल्ह्यात रजिस्टर्ड आहेत. त्यापैकी 80 वाहनांचं जे फिटनेस आहे ते वैध आहे. जे त्यांच्याकडे वैध कागदपत्र आहेत, योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण त्यांचं झालेलं आहे. आणि 121 वाहनांचं जे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करण्यात आलेलं नाही आहे. अशा वाहन धारकांना आपण नोटीस बजावलेली आहे की त्यांनी त्यांच्या वाहनांवरील जे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण लवकरात लवकर करून घेण्याबाबत त्यांना आपण नोटीस बजावलेली आहे. एक ॲम्ब्युलन्सवर आपल्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामार्फत एक चलान जनरेट करण्यात आलेलं होतं. ते आम्हाला असं कळालं की म्हणजे ते वाहन जे आहे ते आरोग्य विभागाच्या ह्याच्यावर रजिस्टर्ड आहे.